राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावरून यावेळी ठाकरे बंधूंमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच आता स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून ठाकरे बंधूंमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत संख्याबळानुसार ठाकरे बंधूंचे 3 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात, तर मनसेने एका जागेवर दावा केला होता। पण उद्धव ठाकरेंनी एकही जागा राज ठाकरेंच्या पक्षासाठी सोडली नसल्याची माहिती समोर आलेली आहे। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरेंमध्ये दरार। 3 स्वीकृत नगरसेवक पद उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना। ठाकरेंमध्ये राजकीय खंजीर, भाजपचा दावा। राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावरून ठाकरे बंधूंमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच आता स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून ठाकरे बंधूंमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत संख्याबळानुसार ठाकरे बंधूंचे 3 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात। मनसेने एका जागेवर दावा केला होता, पण उद्धव ठाकरेंनी एकही जागा राज ठाकरेंच्या पक्षासाठी सोडली नसल्याची माहिती समोर आली आहे। 3ही जागांवर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। यावर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलाय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असं स्टेटसमध्ये म्हटलंय। संदीप देशपांडेंच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून बीएमसीतले विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी देशपांडेंवर टीकास्त्र सोडलंय। ठाकरे बंधूंमध्ये काय राजकीय ठरलं असेल ते संदीप देशपांडेंना माहीत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती। मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल। स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये निर्माण झालेल्या कथित दरीवरून भाजप आणि शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचा पूर्णपणे भ्रमनिरास होईल असं भाकीत केलं होतं, याची आठवण उदय सामंत यांनी करून दिली आहे। तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा टोला भाजपनं लगावला। मी 2 आठवणी मीडियाच्या माझ्या सहकार्यांना करून देतो। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राज साहेबांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झालंय, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वीकृतीवरून आधी काही ठरलं असेल तर ठीक, अन्यथा ठाकरे बंधूंच्या युतीच्या ही शेवटाची सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।